मागणी तर आपण करतोच आहोत, पण एखादा आरोप झाल्यानंतर त्याच्यामध्ये किती तथ्य आहे, काय आहे, हे एक दोन दिवस समजून तर घ्यायला पाहिजे की नाही. पण आमच्यासारख्यांना किंवा सुनेत्राताईंना सुद्धा उपमुख्यमंत्री अनेक कामं असतात, कुठे हा कार्यक्रम तो कार्यक्रम तो, त्याच्यातून हे सगळं बघायचं असतं. त्याच्यामुळे काय सत्यता आहे हे तपासल्याशिवाय झटपट असा राजीनामा घेणं सुद्धा योग्य ठरत नाही. तो मग अन्याय होईल. त्याच्यामुळे त्यांनी माहिती घेतली असणार आणि माहिती घेतल्यानंतर विशेषतः मुख्यमंत्र्यांनी माहिती घेतली असणार आणि त्याच्यानंतर चर्चा झाली असेल. कारण हे पद महत्वाचं पद आहे आणि त्याबद्दल साहजिकच जे आहेत मुख्यमंत्री आणि सगळ्या मंडळीशी चर्चा करणं आवश्यक आहे. आता असं नाही की त्यांनी काही चुकीचं काही केलं असेल तर पोलीस पाहून घेतील. त्यांना अरेस्ट झालेली आहे. जोपर्यंत हा पॅन्डोरा बॉक्स उघडत नाही तोपर्यंत सगळे दबून असतात. पण एकदा अशी कारवाईला सुरुवात झाली की ज्यांच्या ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे, ज्यांच्या ज्यांच्याकडे जास्ती माहिती आहे, ते ताबडतोब जे आहे त्या तपास यंत्रणेकडे जातात आणि ती माहिती पुरवतात आणि त्यातून मग आणखी आणखी या केसेस तयार होतात.